नमस्कार मित्रांनो, एम एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे FY BCom सेमिस्टर सेकंड संघटनात्मक कौशल्य विकास ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट OSD या विषयाचे आज आपण MCQs बघणार आहोत. FY BCom सेमिस्टर सेकंड संघटनात्मक कौशल्य विकास ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट. प्रश्न पहिला, प्रश्न पहिला, आपल्या वेळेचे प्रभावीपणे नियोजन करण्यासाठी खालीलपैकी कोणती व्यूहरचना सर्वोत्तम आहे? मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, सर्वात शेवटी या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करणे. प्रश्न दुसरा, व्यवस्थापकीय कामकाज व्यवस्थितपणे चालू ठेवण्यासाठी व्यवस्थापकाला जबाबदार धरले जाते. मिन्सबर्गच्या मते एक व्यवस्थापक टिंब भूमिका पार पडतो. उत्तर आहे वरील सर्व भूमिका. सर्वात शेवटी उत्तर दिलेलं आहे वरील सर्व भूमिका, म्हणजे एक परस्पर भूमिका, निर्णायक भूमिका, माहिती विषयक भूमिका, वरील सर्व भूमिका. प्रश्न तिसरा, व्यवस्थापक आणि नेते त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये काहीसे साम्य आहेत. नेता त्याच्या अनुयायांसाठी एक आदर्श मॉडेल मानला जातो. नेत्याचे सर्वोत्तम गुण कोणते ते निवडा. उत्तर आहे दृष्टिकोन, बांधिलकी, समर्पण, स्पष्ट हेतू, प्रेरणा द्यावयाची क्षमता, म्हणजे पर्याय क्रमांक अ. यानंतर प्रश्न नंबर 4, एक संपूर्ण चलन चक्राच्या कालावधीमध्ये वेळेचे व्यवस्थापन मिसळले तर त्यामध्ये टिंब बदल दिसून येतो. उत्तर आहे व्यापारी किंवा पुरवठादारांनी दिलेला पत कालावधी, पर्याय क्रमांक अ. प्रश्न 5, वेगवेगळे भागधारक वेगवेगळे अधिकार व हितसंबंध बाळगतात. उच्च हितसंबंध आणि उच्च शक्ती असलेल्या भागधारकांशी कसे वागले पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर आहे कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांची आवश्यकता नसणे, म्हणजे पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रकरण दुसरं, प्रश्न पहिला, आर्थिक नियंत्रण अहवाल टिंब अंतर्गत येतो. उत्तर आहे गतिशील वित्तीय अहवाल, म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न दुसरा, विश्लेषणात्मक अहवाल निकालांच्या टिंब तुलनावर आधारित आहेत. उत्तर आहे क्षैतिज, म्हणजे पर्याय क्रमांक अ. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणता माहिती अहवाल देणारा आहे? उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे प्रवाह अहवाल, विश्लेषणात्मक अहवाल, कृती अहवाल. प्रश्न चौथा, टिंब अहवाल संस्थेच्या विविध उपक्रमांशी संबंधित विस्तृत सारांश सादर करतो. उत्तर आहे सहाय्यक सारांश नियंत्रण अहवाल. प्रश्न 5, अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे व्यवस्थापकीय अहवाल टिंब विभागला जाऊ शकतो. उत्तर आहे ऑपरेटिंग अहवाल आणि आर्थिक अहवाल. प्रश्न 6, अहवाल देण्याच्या संदर्भात अपवादाचे तत्व सूचित करते टिंब. उत्तर आहे डेटा आणि अहवालाचे प्रमाण कमीत कमी केले गेले. प्रश्न नंबर 7, वरील कोणत्या अहवालात अद्याप कार्यस्थितीत आहे की नाही हे पाहण्यासाठी एखाद्या तुकड्याच्या तपासणीचा समावेश आहे? उत्तर आहे तपासणी अहवाल. प्रश्न नंबर 8, यापैकी कोणता अहवाल माहिती नोंदविण्यासाठी लिहिलेला आहे? उत्तर आहे नियमित. प्रश्न 9, यापैकी कोणते अहवाल कोणत्याही मूल्यांकनाशिवाय माहिती प्रदान करतात? उत्तर आहे माहितीपूर्ण.
प्रश्न नंबर 10. व्यवसाय संवादाचे सर्वात महत्त्वाचे लक्ष्य म्हणजे टिंबटिंब. उत्तर आहे प्राप्तकर्ता समजून घेणे. प्रकरण नंबर 3. प्रश्न पहिला. कामाची एकूण सामग्री बरोबर. उत्तर आहे मूलभूत कामाची सामग्री अधिक अतिरिक्त वेळ. प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणत्या कारणाने निष्क्रिय वेळ घालवला. उत्तर आहे दोन्ही ए आणि बी, म्हणजे अत्यधिक उत्पादनांची विविधता, मानकीकरणाचा अभाव. प्रश्न नंबर 3. खालीलपैकी कोणत्या गोष्टींचे निर्मूलन केल्यास औद्योगिक उत्पादकता सुधारेल. तिसऱ्याचं उत्तर आहे ए आणि बी, म्हणजे जास्त वेळ आणि अप्रभावी वेळ. प्रश्न नंबर 4. व्यवस्थापन आणि कामगारांच्या कमतरतेमुळे कामगार किंवा मशीन किंवा दोघेही निष्क्रिय राहण्याची वेळ टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. उत्तर आहे अप्रभावी वेळ. प्रश्न नंबर 5. कशामुळे उत्पादकता वाढवता येते. उत्तर आहे ए आणि बी, म्हणजे समान इनपुटमधून आउटपुट वाढवून समान आउटपुटसाठी इनपुट कमी करून. प्रकरण नंबर 4. प्रश्न पहिला. कॉम्प्युटर मेमरीचा प्रकार ज्यामध्ये वेळ स्थिर नसतो परंतु पत्ता स्थानानुसार बदलते SAM म्हणून ओळखले जातात. उत्तर आहे सॅम. प्रश्न दुसरा. कीबोर्ड आणि माऊसद्वारे संगणकात प्रविष्ट केलेला डेटा टिंबटिंब एक उदाहरण आहे. उत्तर आहे अप्रत्यक्ष इनपुट. प्रश्न नंबर 3. मूर्त संगणकाचे घटक म्हणजे हार्डवेअर. प्रश्न नंबर 4. एक वाक्यांश किंवा वाक्य म्हणून लिहिलेल्या माहितीला टिंबटिंब म्हणून संबोधतात. उत्तर आहे संदेश. प्रश्न नंबर 5. स्कॅनरमध्ये एक विशेष प्रकारचा कॅमेरा समाविष्ट आहे जो टिंबटिंबद्वारे बनवलेला आहे. उत्तर आहे चार्ज करून सोडलेले उपकरण. प्रश्न नंबर 6. टिंबटिंब विशेष उद्देश सॉफ्टवेअर आहे. उत्तर आहे अनुप्रयोग सॉफ्टवेअरचे. प्रश्न नंबर 7. कम्प्युटर आउटपुटची हार्ड कॉपी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिव्हाइसला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे प्रिंटर. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट म्हणजे संघटनात्मक कौशल्य विकास सेकंड या विषयाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघितलेत. मित्रांनो, FY BCom, SY BCom, TY BCom या वर्गाच्या सर्व MCQs या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकमध्ये आपण जाऊन आपल्या वर्गातील सर्व विषयाचे MCQs बघू शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.